हॅलो ऑफिसर्स, आज जॉग्रफीच्या टेस्टचा आपण डिस्कशन घेऊया। सर्वांनी पेन आणि पेपर घेऊन बसा। तुमच्या आज महाराष्ट्र जॉग्रफीसाठी शॉर्ट नोट सुद्धा तयार होणार आहे। जर तुम्ही पेन आणि पेपर घेऊन नोट डाऊन गोष्टी केल्या तर मध्य प्रदेश राज्याबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे सरहद निर्माण करतात त्या जिल्ह्यांची संख्या सांगा। तर आता आपल्याला माहित पाहिजे की मध्य प्रदेश या राज्याबरोबर किती जिल्हे लागून आहेत। तर उत्तर आहे 8 जिल्हे लागून आहेत। तर ते कोणकोणते 8 जिल्हे आहेत ते तुम्ही लिहून घ्या। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा व गोंदिया। तसेच आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या कोणकोणत्या बाजूनी कोणकोणत्या राज्याला जिल्हे लागलेले आहेत हे सुद्धा माहीत पाहिजे। तर वायव्येस गुजरात आहे, तर गुजरातला 5 जिल्हे आहेत: ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार। तर पूर्वेला छत्तीसगड आहे, छत्तीसगडला 2 जिल्हे लागून आहेत: गोंदिया व गडचिरोली। आग्नेयेला 4 जिल्हे आहेत, तर ते 4 जिल्हे तेलंगणाला लागून आहेत। तर कोणकोणते ते 4 जिल्हे आहेत? तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड। दक्षिणेला कर्नाटक आहे, कर्नाटकला 7 जिल्हे लागून आहेत: सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड। दक्षिणेस गोवा सुद्धा आहे, गोव्याला सिंधुदुर्ग हा जिल्हा लागून आहे। दुसरा प्रश्न, नाशिक जिल्ह्याला खालीलपैकी कोणता जिल्हा लागून नाही? तर नाशिक जिल्ह्याला आपल्याला माहीत पाहिजे की कोणता जिल्हा लागून नाही आहे। MPSCने यावर प्रश्न विचारलेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न या अगोदर विचारलेले आहेत। नाशिक जिल्ह्याला पुणे हा जिल्हा लागून नाही आहे। अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण डिस्कशन करणार आहेत तेव्हा तुम्ही मॅप घेऊन बसा आणि मॅपवर पहा की कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे, कोणकोणते जिल्हे त्याला सीमा निर्माण करतात। अशा प्रकारचे प्रश्न मॅपशिवाय कळणार नाहीत। तसेच अजून काही महत्त्वाचे जिल्हे पाहू आणि त्यांना लागून असलेले काही जिल्हे पाहू। जसं की पुण्याला कोणकोणते जिल्हे लागून आहेत? तर पुण्याला 5 जिल्हे लागून आहेत, तर ते आहेत ठाणे, रायगड, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर। नाशिकला 6 जिल्हे लागून आहेत: धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, ठाणे आणि पालघर। नागपूरला 4 जिल्हे लागून आहेत: अमरावती, भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर। औरंगाबादला 6 जिल्हे लागून आहेत: जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, अहमदनगर आणि नाशिक। तुम्हाला आता तेवढं काही समजत नसेल, पण तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या। जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल वाचता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप कळून येतील आणि जेव्हा परीक्षा जवळ असेल तुम्हाला तुमच्या ह्या नोट्स शॉर्ट नोट्स म्हणून वापरता येतील आणि तुमचं रिव्हिजन एका दिवसात आरामशीर होऊन जाईल। तिसरा प्रश्न, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी आणि सर्वात जास्त अनुक्रमे तालुके असणारे विभाग ओळखा। तर प्रशासकीय विभाग आपल्याला माहीत आहेत: पुणे प्रशासकीय विभाग, कोकण प्रशासकीय विभाग, अमरावती इत्यादी। तर यामध्ये विचारलेलं आहे की सर्वात कमी आणि सर्वात जास्त अनुक्रमे तालुके असणारे विभाग ओळखायचे आहेत आपल्याला। तर सर्वात कमी कोकण हा प्रशासकीय विभाग आहे, ज्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत, आणि औरंगाबाद हा विभाग आहे ज्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत। तर कोकण विभागात आपल्याला 47 तालुके आहेत आणि औरंगाबाद विभागात आपल्याला 76 तालुके पाहायला भेटतात। नागपूर विभागात आपल्याला 64 तालुके पाहायला भेटतात आणि पुणे विभागात आपल्याला 58 तालुके पाहायला मिळतात। चौथा प्रश्न, पुढील जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा निवडा। तर आपल्याला पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचे आहे तो जिल्हा निवडायचा आहे। तर याचं उत्तर आहे पुणे जिल्हा। तर पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 15,643 स्क्वेअर किलोमीटर। सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे? तर अहमदनगर। तर अहमदनगरचे आहे 17,048 स्क्वेअर किलोमीटर। सर्वात कमी क्षेत्रफळ आहे तर मुंबई शहराचं क्षेत्रफळ आहे 157 स्क्वेअर किलोमीटर। तसेच काही जिल्ह्याचं आपल्याला माहीत पाहिजे, नाशिकचं 15,530 स्क्वेअर किलोमीटर, सोलापूर 14,895 स्क्वेअर किलोमीटर आणि गडचिरोली
14,412 स्क्वेअर किलोमीटर. आता हे आकडे दिलेले आहेत ना, तर आपल्याला एक्झॅक्ट आकडे लक्षात ठेवायची गरज नसते. तिथं जसं पुण्याचं 15,643 आहे, तर आपण 15,600 किंवा 15,000 जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला खूप मदत मिळते. 5वा प्रश्न, नाशिक विभागातील सर्वात दक्षिणेकडील तालुका ओळखायचा आपल्याला. तर आपल्याला मागे कंबाईनला एकदा प्रश्न विचारला होता आयोगाने की पुणे जिल्ह्यातला सर्वात उत्तरेकडील तालुका ओळखा म्हणून. तसं त्याच धर्तीवर हा प्रश्न आपण टाकलेला आहे. तर याचे उत्तर आहे कर्जत. तर सर्वात उत्तरेकडील तालुका नाशिकमधील कोणता आहे, तर गडगाव. गडगाव हा तालुका सर्वात उत्तरेकडील आहे. 6वा प्रश्न, चुकीचे विधान असणारा पर्याय निवडा. तर आपल्याला प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे. चुकीचे विधान आपल्याला इथे निवडायचं आहे. कोकण प्रदेशाची सरासरी उंची 30 ते 60 किलोमीटर आहे. कोकण प्रदेशाची सरासरी रुंदी ही 30 ते 60 किलोमीटर आहे. तर हे विधान बरोबर आहे. ब विधान, कोकण प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पश्चिम ते पूर्व दिशेने आहे. तर हे विधान चुकीचे आहे, कारण कोकण प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व ते पश्चिम या दिशेने आहे. कोकणची किनारपट्टी रिया या प्रकारची आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीचे विधान आपल्याला विचारलेले आहे, तर फक्त ब हे चुकीचे विधान आहे, म्हणून डी ऑप्शन हे आपले उत्तर आहे. 7वा प्रश्न, बरोबर विधाने असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर महाराष्ट्रात 440 किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे, त्यास पश्चिम घाट असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार एकदम तीव्र आहे, हे पण विधान एकदम बरोबर आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे कमी होत जाते, हे पण बरोबर आहे. इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा महाराष्ट्रात आपण विचार करतो तेव्हा सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते, पण जेव्हा आपण वेस्टर्न घाट म्हणजे पश्चिम घाट ॲज अ होलचा विचार करतो तेव्हा मात्र त्यातील पर्वतांची उंची दक्षिणेकडे वाढत जाते. उत्तर आहे बी, सर्व बरोबर. सह्याद्री पर्वताबद्दल अजून काही गोष्टी पाहूया. सह्याद्री पर्वत हा दख्खन पठारांची पश्चिम सरहद निर्माण करतो. दख्खन पठार जो आहे त्याची पश्चिम सरहद सह्याद्री पर्वत निर्माण करतो. सह्याद्रीचा विस्तार उत्तरेस सातमाळा डोंगर ते दक्षिणेस कन्याकुमारी असा झालेला आहे. सह्याद्रीची लांबी सुमारे 1600 किलोमीटर आहे. 8वा प्रश्न, भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहेत. तर यावर भरपूरदा प्रश्न विचारलेला आहे आणि विचारत आहेत, त्यामुळे आपल्याला मी जे काही चर्चा करणार आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ही शंभू महादेव या डोंगर रांगेमुळे वेगळी झाली आहेत, त्यामुळे आपला ऑप्शन ए हे उत्तर आहे. तर शंभू महादेव डोंगर रांगाचा विस्तार जो आहे तो रायरेश्वर ते सिंगणापूर येथपर्यंत आहे. ही डोंगर रांग सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात सुद्धा जाते. भीमा नदीचं जे खोरं आहे त्याच्या दक्षिणेस ही डोंगर रांग आहे. या डोंगर रांगेमध्ये तुम्हाला पाचगणी व महाबळेश्वर हे सपाट माथ्याचे प्रदेश पाहायला मिळतात. पाचगणी हे टेबल लँड नावाने प्रसिद्ध आहे. 9वा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. डोंगर रांग व वेगळी झालेली खोरी. आपल्याला डोंगर रांग आणि त्या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली खोरी यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. नेहमी प्रश्न काळजीपूर्वक वाचत चला. हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी व भीमा. तर हरिश्चंद्र बालाघाट या रांगेमुळे गोदावरी व भीमा वेगळ्या झालेल्या आहेत का. तर याचं उत्तर आहे बरोबर. सातमाळा अजिंठा, गोदावरी व तापी. सातमाळा अजिंठामुळे गोदावरी तापी वेगळ्या झाल्या आहेत का. हो बरोबर. तर चुकीची जोडी ओळखा विचारलेला आहे. दोन्ही जोड्या बरोबर आहेत. मग दोन्ही केलं तर काय होणार, तर चुकीची जोडी होणार दोन्ही. पण दोन्ही जोड्या बरोबर आहेत म्हणून याचं उत्तर ऑप्शन डी, दोन्ही नाही, म्हणजे दोन्ही चुकीच्या नाही. तर सातमाळा अजिंठा डोंगर रांग विषयी काही आपण बाबी पाहूया. या डोंगर रांगेची उंची पूर्वेकडे कमी होत जाते. पूर्व दिशेला सातमाळा अजिंठा डोंगर रांगेची उंची कमी होत जाते. अजिंठा टेकड्यांचा जो उतार आहे तो उत्तरेकडे तीव्र आहे. दिशा जी आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगाची ती पूर्व आहे. पश्चिम बाजूस या डोंगराचा तीव्र उतार आहे. मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाई पासून अजिंठा टेकड्याची सुरुवात होते. 10वा प्रश्न, जिल्हे व त्यातून जाणाऱ्या डोंगर रांग टेकड्या यांची बरोबर जोडी ओळखा.
तर पहिले आहे गाळणा डोंगर अमरावती, तर बरोबर ओळखायची आहे आपल्याला. तर गाळणा डोंगर अमरावतीमध्ये नाही आहे, तर गाळणा डोंगर आहे धुळे जिल्ह्यामध्ये आहे. गायखुरी डोंगर गडचिरोली, गायखुरी डोंगर हा गडचिरोलीमध्ये नसून हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. गोंदिया दरकेसा, तर ही जोडी बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. तर निर्मल रांग ही परभणी व नांदेड जिल्ह्यांमधून जाते, लातूरमधून नाही. तसेच चिरोली टेकड्या, भामरागड व सुरजागड ह्या टेकड्या व डोंगर रांग गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. 11वा प्रश्न, बरोबर विधाने असलेला पर्याय निवडा. आपल्याला बरोबर विधाने असलेला पर्याय निवडायचा आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल पठारी प्रदेशास महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठारी प्रदेश असे म्हणतात. तर हे बरोबर आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. तर हे विधान चूक आहे, कारण महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. पठाराची पूर्व पश्चिम लांबी 700 किलोमीटर तर दक्षिणोत्तर लांबी 750 किलोमीटर आहे. तर हे सुद्धा विधान चूक आहे, कारण पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही 750 किलोमीटर आहे, तर दक्षिणोत्तर लांबी ही 700 किलोमीटर आहे. तर आपल्याला महाराष्ट्र पठाराचा विस्तार हा उत्तरेस सातपुडा पर्वत रांगेपासून ते दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पाहायला मिळतो. सर्वसाधारण उंची ही 450 मीटर आहे. महाराष्ट्राचा 90% भूभाग हा महाराष्ट्र किंवा दख्खन पठाराने व्यापलेला आहे. 12वा प्रश्न, खडक व त्यात मोठ्या प्रमाणात सापडणारे खनिजे यांची चुकीची जोडी निवडा. तर आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे, म्हणजे 4 जोड्यांपैकी 3 जोड्या ह्या बरोबर आहेत आणि आपल्याला 1 जोडी चुकीची निवडायची आहे. तर आर्केन खडकमध्ये लोहखनिज सापडते का आपल्याला? हो, आर्केन खडकमध्ये आपल्याला लोहखनिज सापडते. धारवाड खडकमध्ये मॅग्नीज सापडते का? हो, हे पण बरोबर आहे. कडप्पा खडकामध्ये चुनखडी सापडते का? हो, हे पण बरोबर आहे. त्यामुळे सर्व जोड्या ह्या बरोबर आहेत. तर आपण काही गोष्टी नोट डाऊन करून घ्या. विंध्ययन खडक हे महाराष्ट्रात फारसे आढळत नाहीत. चंद्रपूरच्या उत्तरेला याचे लहान लहान पट्टे आहेत. आर्यन किंवा गोंडवानाकालीन खडकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा कोळसा पाहायला मिळतो. 13वा प्रश्न, उंचीनुसार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शिखरांचा उतरता क्रम लावा. तर आपल्याला उंचीनुसार महत्त्वाच्या शिखरांचा क्रम लावायचा आहे. तर हा प्रश्न आयोगाने भरपूर वेळा विचारलेला आहे. तर यासाठी तुम्ही ट्रिक लिहून घ्या. कसा मी हसतो, कसा मी हसतो. क म्हणजे येथे कळसुबाई, सा म्हणजे येथे साल्हेर, मी म्हणजे येथे महाबळेश्वर, ह म्हणजे येथे हरिश्चंद्रगड, स म्हणजे येथे सप्तशृंगी, तो म्हणजे येथे तोरणा. कसा मी हसतो. तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, तर तुम्हाला याचे उत्तर निघून जाईल. तर आपल्याला विचारलेलं आहे उतरता क्रम, म्हणजे आपल्याला सर्वात मोठ्याकडून लहानापर्यंत जायचं आहे. तर उतरता क्रम आणि चढता क्रम हे सुद्धा लक्ष देत जा. उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानाकडे जाणे, उतरायचे आहे आपल्याला, आणि चढता क्रम म्हणजे लहानापासून मोठ्याकडे जाणे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. म्हणजेच आपल्याला कळसुबाई पहिल्यांदा येईल, नंतर साल्हेर येईल, नंतर महाबळेश्वर येईल, नंतर हरिश्चंद्रगड येईल, नंतर सप्तशृंगी येईल आणि नंतर सर्वात शेवटी तोरणा येईल. तर या सर्वांची उंचीसुद्धा तुम्ही लिहून घ्या. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे. याची उंची आहे 1646 मीटर. साल्हेर याची उंची लिहून घ्या 1567 मीटर. महाबळेश्वर 1438 मीटर. हरिश्चंद्रगड 1424 मीटर. सप्तशृंगी 1416 मीटर. तोरणा 1404 मीटर. 14वा प्रश्न, खाडी व ती कोणत्या नदीवर आहे याची बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर खाडी काय असते? नदीचा समुद्रामध्ये जेवढा भाग आतपर्यंत शिरतो त्याला आपण खाडी असे म्हणतो. जी बरोबर जोडी ओळखायची म्हणजे 3 जोड्या ह्या आपल्याला चुकीच्या असतील आणि एकच यामध्ये बरोबर जोडी आहे. तर दातीवरा ही उल्हास नदीवर आहे का? तर हे चुकीचं आहे. दातीवरा ही तानसा व वैतरणा नदीवर आहे. मनोरी ही माहीम नदीवर नसून मनोरी ही खाडी दहिसर नदीवर आहे. दाभोळ ही खाडी शास्त्री नदीवर नसून दाभोळ ही खाडी वसिष्ठी नदीवर आहे. धरमतर हा पर्याय बरोबर आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. कारण धरमतर
ही खाडी पाताळगंगा नदीवर आहे। तसेच तुम्ही जैतापूर ही खाडी काजवी नदीवर आहे, हे सुद्धा लिहून घ्या। 15वा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख घाट व ते ज्या मार्गाला जोडतात यांची चुकीची जोडी ओळखा। घाटावर सुद्धा आयोग भरपूरदा प्रश्न विचारत असतो, तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, म्हणजे 3 जोड्या आपल्या बरोबर आहेत, एक चुकीची आहे। थळ कसारा घाट हा मुंबई ते नाशिक दरम्यान आहे, तर हे बरोबर आहे। कुंभारली घाट कराड चिपळूण हे पण बरोबर आहे। फोंडा घाट कोल्हापूर पणजी हे पण बरोबर आहे। आंबा घाट पुणे सातारा, आंबा घाट पुणे सातारा नसून आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आहे, हे तुम्ही नोट करून घ्या। तर आपले उत्तर आहे ऑप्शन नंबर डी। आणखी काही घाट तुम्ही लिहून घ्या। खांबाटकी घाट हा पुणे सातारा दरम्यान आहे। बोर घाट हा पुणे मुंबई दरम्यान आहे। अंबोली घाट हा सावंतवाडी बेळगाव दरम्यान आहे। 16वा प्रश्न, महाराष्ट्र पठारावरील नद्यांच्या खोऱ्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा। नदी प्रणालीवर सुद्धा आपल्याला हमखास 2 प्रश्न असतात प्रत्येक परीक्षेला, त्यामुळे आपल्याला हे प्रकरण खूप महत्त्वाचे आहे। तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला क्रम लावायचा आहे। इथे पण तुम्ही लक्ष देत जा, कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलेलं असते, आपण घाई गडबडीत उत्तरेकडून दक्षिणेकडे लावून जातो, त्यामुळे प्रश्नांकडे आपण लक्षपूर्वक दिले पाहिजे। आपल्याकडे पूर्वपरीक्षेसाठी 1च तास वेळ असतो, त्यामुळे आपल्याला जास्त घाई गडबड पण करायची नसते आणि जास्त स्लोली पण जायचं नसते, त्यामुळे आपल्याला मॅनेज करायचं। त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी महत्त्वाची असते। टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे, पूर्व आणि मुख्य दोन्हीला पण। तर तापी पूर्णा खोरे हे आपल्याला सर्वात उत्तरेला पाहायला मिळते, त्याखाली गोदावरी खोरे, त्यानंतर प्राणहिता खोरे, त्यानंतर भीमा खोरे आणि सर्वात शेवटी आपल्याला कृष्णा खोरे पाहायला मिळते। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी। 17वा प्रश्न, बरोबर पर्याय निवडायचे आहेत आपल्याला। तर पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला दिलेल्या आहेत, वैतरणा, उल्हास, नर्मदा, सावित्री। आपल्याला ओळखायचे आहे की या पश्चिमेला म्हणजे अरबी समुद्राला मिळतात का। आणि पूर्ववाहिनी नद्या कोणत्या असतात, तर ज्या बंगालच्या उपसागरास मिळतात। तर गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी। तर यामध्ये पश्चिम वाहिनी नद्यामध्ये वैतरणा, उल्हास, नर्मदा, सावित्री ह्या नद्या अरबी समुद्रास मिळतात, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे। आणि ब विधान, पूर्ववाहिनी नद्या गोदावरी, भीमा, कृष्णा या 3 नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात, म्हणजे ह्या पूर्ववाहिनी आहेत, परंतु तापी ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे। तर आपल्याला भरपूरदा प्रश्न विचारलेला आहे पूर्ववाहिनी पश्चिम वाहिनीवर सुद्धा। तसेच आपण हे लक्षात ठेवा की तापी आणि नर्मदा ह्या नद्या खसदरीतून वाहतात। तर तापी नदीविषयी आपण काही गोष्टी पाहूया। तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे। सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रात मुख्य जलविभाजक आहे, हा प्रश्न सुद्धा आयोगाने या अगोदर विचारलेला आहे। सह्याद्री पर्वत हा जलविभाजक असल्याने नद्यांची पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी असे 2 भाग झालेले आहेत। तर आपण बघितलं, पूर्ववाहिनी नद्या ह्या बंगालच्या उपसागरास मिळतात, तर पश्चिम वाहिनी नद्या हा अरबी समुद्रास मिळतात। 18वा प्रश्न, चुकीचा पर्याय निवडा। आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे। गोदावरी नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारण दिशा पूर्व व आग्नेयेस आहे, हे विधान बरोबर आहे। गोदावरीची एकूण लांबी 1465 किलोमीटर असून महाराष्ट्रात नदीचा प्रवाह 668 किलोमीटर आहे, हे सुद्धा विधान एकदम बरोबर आहे। संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 50% पेक्षा जास्त क्षेत्र व्यापले आहे, हे विधान चुकीचे आहे, म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे आणि क फक्त चुकीचे आहे, त्यामुळे उत्तर आहे आपलं ऑप्शन सी फक्त क। तर गोदावरी खोऱ्याबद्दल काही गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला। गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे। गोदावरीची लांबी 1465 किलोमीटर आहे, पण महाराष्ट्रात ती 668 किलोमीटर आहे। एकूण क्षेत्र गोदावरीचे 3,13,389 स्क्वेअर किलोमीटर, पण महाराष्ट्रात गोदावरीचे क्षेत्र आहे 1,53,779 स्क्वेअर किलोमीटर। संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापले आहे। 19वा प्रश्न, गोदावरीला डावीकडून मिळणाऱ्या नदीचा पर्याय निवडा। तर आपल्याला डावीकडून उजवीकडून असे जास्त येत नाहीत, पण एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो आयोगाला, त्यामुळे जास्त याच्यात न पडता आपण काही मुख्य नद्या आहेत त्यांच्या उपनद्या केल्या पाहिजे, जसं की गोदावरी, भीमा, कृष्णा
तापी, वर्धा यांच्या आपल्याला काही मुख्य नद्या, या मुख्य नद्यांच्या आपल्याला काही ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या माहीत पाहिजे. बाकी जास्त यामध्ये डोकं आपण घालवायचं नाही. आणि एक ट्रिक सांगतो तुम्हाला की नेहमी एका बाजूने मिळणाऱ्या नद्या लक्षात ठेवा. म्हणजे मी कधी लक्षात ठेवतो तर मी उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या लक्षात ठेवतो. म्हणजे मला डावीकडून एखादी जर नदी आली असेल तर लगेच ती डिस्टिंग्विश करता येते. तर तुम्ही पहा तुम्हाला काय करायचं, पण कोणत्याही एका बाजूने लक्षात ठेवलं तर खूप फायदा होतो आणि सोपं पण जाते. तर यापैकी मग आपल्याला डावीकडून मिळणाऱ्या नदीचा पर्याय निवडायचा आहे. तर प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा ह्या नद्या गोदावरीला उजवीकडून मिळतात. दुधना ही नदी आहे जी गोदावरीला डावीकडून मिळते. त्यामुळं पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. तर तुम्ही काही नद्या लिहून घ्या. गोदावरीला उजवीकडून किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत तर दारणा, प्रवरा, मुळा, बोर, बिंदुसरा, कुंडलिका. 20वा प्रश्न, कोणत्या नदीच्या संगमास प्राणहिता असे म्हणतात? तर हा प्रश्नसुद्धा आयोगाने या अगोदर विचारलेला आहे. गोदावरी व पैनगंगा, वर्धा व वैनगंगा, वर्धा व पैनगंगा, गोदावरी वर्धा. तर बरोबर ऑप्शन क्रमांक आहे बी, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमास आपण प्राणहिता असे म्हणतो. वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूर जिल्ह्यात दक्षिणेकडे झाल्यावर त्यापुढे त्याला प्राणहिता संबोधतात. वर्धा या नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. वैनगंगा या नदीचा उगम मध्य प्रदेश येथे शिवनी जिल्ह्यात भाकल येथे दरकेसा टेकड्यांजवळ झालेला आहे. तर वर्धेला उजवीकडून मिळणाऱ्या काही नद्या वेमला, निरगुडा आणि विदर्भ. 21वा प्रश्न, योग्य विधान असलेला पर्याय निवडा. सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. तर सहस्त्रकुंड धबधबा हा वैनगंगा नदीवर नाही आहे, तर हा पैनगंगा नदीवर आहे. वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे योग्य विधान विचारलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 22वा प्रश्न, योग्य विधाने ओळखा. डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीत आढळतो. तर हे विधान चूक आहे, कारण डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या धारवड प्रणालीत आढळतो. चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवड प्रणालीत आढळतो. तर हे विधानसुद्धा चूक आहे. चुनखडी खडक हा महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीत आढळतो. त्यामुळे आपण हे अल्टरनेट केले होते. तर आपलं उत्तर आहे दोन्ही नाही, दोन्ही योग्य नाही आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक डी. 23वा प्रश्न, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर गाळाचे मैदान आपल्याला तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तराई, बाबर, भांगर, खादर असे गाळाचे मैदान आहेत. पण त्यांचा जो उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे तो आपल्याला माहीत पाहिजे. तर सर्वात पहिल्यांदा येतं बाबर. शिवालिक टेकड्यांच्या खाली आलं की आपल्याला हा बाबर हा भाग दिसतो. याचे वैशिष्ट्य काय तर पोरोसिटी म्हणजे सच्छिद्रता. येथून नद्या त्या सच्छिद्र असल्यामुळे येथे नद्या लुप्त होतात आणि ह्या नद्या नंतर थोडं पुढे गेल्यावर तराई प्रदेश म्हणजे गंगा खोऱ्यामध्ये आपल्याला पुन्हा एमर्ज होतात, म्हणजे बाहेर येतात. तर इथे खूप गाळ वगैरे आहे आणि जमीन बघितली तर आपण ॲल्युवियल सॉईल भेटते आपल्याला, गाळाची माती. तर त्याखाली आपल्याला भांगर हा प्रदेश पाहायला मिळतो. तर भांगर हा जुना गाळाचा प्रदेश आहे. येथे तुम्हाला दगडगोटे पाहायला मिळतात. याचे हे वैशिष्ट्य आहे की दगडगोटे कॅल्कॅरियस असतात, म्हणजे कॅल्शियमचे दगड यामध्ये पाहायला भेटतात. खादर हा सर्वात शेवटचा आहे आणि हा नवीन गाळाचा प्रदेश आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. 24वा प्रश्न, खडकांचा प्रकार आणि जिल्हे यांची चुकीची जोडी ओळखा. तर आर्कियन श्रेणीमध्ये नांदेड व सिंधुदुर्ग, म्हणजे नांदेड व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आर्कियन श्रेणी आपल्याला पाहायला मिळते. चुकीची जोडी विचारलेली आहे, ही बरोबर आहे. धारवाड श्रेणी पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर हे सुद्धा विधान बरोबर आहे. पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोल्हापूरमध्ये आपल्याला धारवाड श्रेणीचे खडक पाहायला मिळतात. चंद्रपूरमध्ये विंध्य श्रेणी हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व बरोबर. तसेच गोंडवाना श्रेणीचे खडक आपल्याला यवतमाळ, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. 25वा प्रश्न, खालील विधानांवरून नदी ओळखा. आपल्याला काही विधानं दिलेली आहेत, त्यावर आपल्याला नदी ओळखायची आहे.
ही नदी पुण्याजवळ उगम पावते. ही कृष्णा नदीची उपनदी आहे. या नदीस उजव्या किनाऱ्याने दक्षिणेकडून इंद्रायणी, मुळा मुठा, नीरा व मान या नद्या येऊन मिळतात. तर कृष्णा नदीची उपनदी आहे म्हणल्यावर कृष्णा तर ऑप्शन बाद झाला. इलिमिनेशन मेथडसुद्धा आपल्याला लावता आली पाहिजे, कारण मुख्यमध्ये इलिमिनेशन मेथडनेच तुम्हाला पेपर सोडवावा लागतो, नाहीतर वेळ पुरत नाही. प्रिलिम्समध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर जर केला तर तुमचा वेळेची बचत होते आणि तुम्हाला नंतर रिझनिंगसाठी आणि काही गणिताचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सुद्धा वेळ मिळून जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, भीमा नदी. भीमा नदी ही पुण्याजवळ उगम पावते, भीमाशंकर येथे. ही कृष्णा नदीची उपनदी आहे. उजव्या किनाऱ्याला मुळा मुठा, नीरा व मान या नद्या येऊन मिळतात. आता काही गोष्टी तुम्ही लिहून घ्या. कर्नाटकात रायचूरजवळ कुरुगुडी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम होतो. महाराष्ट्रात भीमा नदीचे क्षेत्र आहे 46,184 स्क्वेअर किलोमीटर. भीमा खोऱ्यात पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा संपूर्ण समावेश होतो. म्हणजे पुणे व सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यातून ही नदी वाहते. 26वा प्रश्न, चूक विधान असलेला पर्याय निवडा. अविधान, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कराड येथे 1220 मीटर उंचीवर झाला आहे. तर हे विधान चुकीचे आहे, कारण कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे 1220 मीटर उंचीवर झाला आहे. कराड येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या 5 नद्यांची उगमस्थाने आहेत. तर हे सुद्धा विधान चुकीचे आहे, कारण कराड नसून येथे सुद्धा महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या 5 नद्याची उगमस्थाने आहेत. तर कृष्णा नदीबद्दल आपण काही गोष्टी नोट करून घेऊ. कृष्णा नदीची एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर. महाराष्ट्रात ती आहे 282 किलोमीटर. कृष्णा नदीचे क्षेत्र आहे एकूण 2,58,948 स्क्वेअर किलोमीटर. महाराष्ट्रात ते आहे 28,700 स्क्वेअर किलोमीटर. कृष्णा खोऱ्यात संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तसेच सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. कराड, सातारा येथे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम होतो. आता आपण उजव्या बाजूने मिळणाऱ्याच नद्या लक्षात ठेवतो, पण कधीकधी काही एक्सेप्शन्स असल्यावर आपल्याला ते एक्सेप्शन्स लक्षात ठेवायला सोपे असतात, म्हणून आपण डाव्या बाजूच्या सुद्धा नद्या लक्षात ठेवू शकतो. जसे की येथे बघा, कृष्णा नदीस डाव्या बाजूने फक्त येरळा नदी मिळते. आता इथे फक्त एकच नदी मिळते, त्यामुळे आपण फक्त हीच नदी लक्षात ठेवूया. तर कृष्णा नदीस डाव्या बाजूने फक्त येरळा ही नदी मिळते. 27वा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीमध्ये या नदीचा समावेश होत नाही. तर पंचगंगा नदीवर आपल्याला भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. पंचगंगा नावावरूनच कळत आहे की यामध्ये 5 नद्या असाव्यात. तर कोणती नदी नाही ते आपण बघूया. तर पंचगंगा नदीमध्ये कोणत्या नदी आहेत त्या लिहून घ्या तुम्ही. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. तर इथे भोग नसून भोगावती आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन डी हे उत्तर आहे. 28वा प्रश्न, वर्णनावरून नदी ओळखा. या नदीचा उगम मध्य प्रदेशात मुलताई येथे होतो. पूर्णा व गिरणा या नदीच्या मुख्य उपनद्या आहेत. ही नदी खसदरीतून वाहते. या नदीच्या गळईमुळे अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द निर्माण झाली आहे. तर आपल्याला माहिती आहे खसदरीतून वाहणाऱ्या नद्या तापी आणि नर्मदा. तर मग त्यामुळे आपलं या विधानावरून सुद्धा उत्तर निघते. तापी नदी हे आपलं उत्तर आहे. तर तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेशात मुलताई येथे होतो. ब विधान, पूर्णा व गिरणा या नदीच्या मुख्य उपनद्या आहेत. ही नदी खसदरीतून वाहते. या नदीच्या गळईमुळे अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द निर्माण झाली आहे. मॅपमध्ये पहा अमरावती जिल्हा कुठे आहे, त्याची वायव्य सरहद्द कुठे आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात बसेल. तापी नदीविषयी काही गोष्टी पाहूया. तापी नदीची एकूण लांबी आहे 724 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये ती आहे 208 किलोमीटर. तापी नदीचे एकूण क्षेत्र आहे 65,150 स्क्वेअर किलोमीटर. महाराष्ट्रात ते आहे 31,660 स्क्वेअर किलोमीटर. पूर्णा व गिरणा या मुख्य उपनद्या आहेत तापी नदीच्या, आणि त्या डावीकडून या नदीला मिळतात. तापी नदी श्री क्षेत्र चांगदेव जे की जळगावमध्ये आहे येथे पूर्णा नदीला मिळते. 29वा प्रश्न, कोकणातील नद्या लांबीने आखूड व वेगाने वाहण्याचे कारण निवडा. तर काय विचारायला आहे, तर कोकणातील नद्या लांबीने आखूड का आहेत,
आणि खूप वेगाने का वाहतात याचे कारण आपल्याला निवडायचं आहे. पूर्वेस सह्याद्री पर्वत, तर कोकणाच्या पूर्वेस सह्याद्री पर्वत व पश्चिमेस अरबी समुद्र असल्याने कोकण किनारपट्टी अरुंद झाली आहे. तर हे विधान बरोबर आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे तीव्र उतार आहे, हे पण विधान बरोबर आहे. तर या दोन्ही विधानांमुळे कोकणातील नद्या लांबीने आखूड झालेल्या आहेत, तसेच त्यांचा वेगसुद्धा वाढलेला आहे. सह्याद्रीचा पश्चिमेकडे उतार तीव्र असल्यामुळे त्याचा वेग वाढलेला आहे. तर दोन्ही योग्य कारणे असल्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर कोकण किनारपट्टीचा विस्तार जो आहे तो उत्तरेस दमणगंगा ते दक्षिणेस तेरेखोल पर्यंत पाहायला मिळतो. तर कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे. 30वा प्रश्न, कोकणातील सर्वात लांब नदी निवडा. तर नदी प्रणालीमध्ये कोकणातील नद्यावर आयोगाने फोकस केलेला असतो, त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे लांब नदी कोणती आहे, कोकणामध्ये नद्या कशा आहेत, त्यांचा उत्तर दक्षिण क्रम, ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. तर किती लांब आहे, तर 122 किलोमीटर लांब आहे. तर हिचा उगम कुठे होतो, तो रायगड जिल्ह्यात राजमाची टेकडे आहेत त्याच्या उत्तर भागात होतो. तर जर आपण कोकणाचे 3 भाग बघितले, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण, तर आपल्याला नद्यांचा अभ्यास करणे सोपे जाते. त्यामुळे उत्तर कोकणात कोणकोणत्या नद्या आहेत हे लिहून घ्या. दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, उल्हास. मध्य कोकणमध्ये पाताळगंगा, अंबा, सावित्री, वासिष्ठी. दक्षिण कोकणमध्ये काजवी, तेरेखोल, शुक. तर एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, जे की तुम्हाला उत्तर कोकण आणि मध्य कोकणमधल्या नद्या ओळखायला मदत करेल. सूर्य वैतागला उल्हासवर, सावित्रीने आंबा खाल्ला. 31वा प्रश्न, जायकवाडी प्रकल्पांतर्गत न येणारे धरण ओळखा. तर जायकवाडी प्रकल्पामध्ये जे काही धरण येतात त्यामध्ये कोणते धरण येत नाही हे आपल्याला ओळखायचे आहे. तर दारणा धरण, जे की दारणा नदीवर आहे, हे जायकवाडी प्रकल्पामध्ये येते का, तर हे सुद्धा जायकवाडी प्रकल्पामध्ये, हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. मन्याड धरण हे सुद्धा जायकवाडी प्रकल्पामध्ये येते, हे आहे मन्याड नदीवर नांदेडमध्ये. भंडारदरा धरण हे सुद्धा जायकवाडी प्रकल्पामध्ये येते, हे आहे अहमदनगरमध्ये प्रवरा नदीवर. वाघाडी धरण हे जायकवाडी प्रकल्पाचा भाग नाही, वाघाडी धरण हे यवतमाळमध्ये आहे वाघाडी नदीवर. जायकवाडी प्रकल्पांतर्गत येणारे धरणे तुम्ही लिहून घ्या, हे 3 आहेत: दारणा धरण, मन्याड धरण, भंडारदरा धरण. दारणा धरण, मन्याड धरण, भंडारदरा धरण आणि बाकीचे लिहून घ्या. पैठण, नाथसागर गोदावरी नदीवर आहे औरंगाबाद. सिंदफणा नदीवर आहे. सिद्धेश्वर दक्षिण पूर्णा नदीवर येलदरीमध्ये आहे परभणी जिल्हा. 32वा प्रश्न, धरण आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे याची बरोबर जोडी ओळखायची. आपल्याला बरोबर जोडी ओळखायची, म्हणजे बाकीच्या 3 आपल्याला चुकीच्या दिलेल्या आहेत आणि एक त्यामध्ये बरोबर आहे. तर इसापूर धरण यवतमाळमध्ये आहे का, तर बरोबर आहे, इसापूर धरण हे यवतमाळमध्ये आहे. सायखेड धरण हे वर्ध्यामध्ये आहे का, तर हे चुकीचे आहे. सायखेड धरणसुद्धा यवतमाळमध्ये आहे, खुनी नदीवर आहे. इटियाडोह धरण हे नागपूरमध्ये आहे का, इटियाडोह धरण हे गोंदियामध्ये आहे. उजनी धरण हे पुण्यामध्ये आहे का, नाही, तर उजनी धरण हे सोलापूरमध्ये आहे. तसेच खडकवासला धरण हे पुण्यामध्ये आहे मुठा नदीवर. कोयना धरण साताऱ्यामध्ये आहे कोयना नदीवर. राधानगरी कोल्हापूरमध्ये आहे भोगावती नदीवर. महान धरण अकोल्यात आहे काटेपूर्णा नदीवर. सुश्री धरण जळगावमध्ये आहे गोमती नदीवर. इटियाडोह धरण हे गाढवी नदीवर आहे आणि उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. तर या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. 33वा प्रश्न, नद्या आणि त्यांच्या संगमावर असलेली महत्त्वाची शहरे यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर आपल्याला इथे चुकीची जोडी ओळखायची आहे, म्हणजे 3 बरोबर आहेत आणि 1 त्यामध्ये चुकीचे असणार आहे. नेवासे हे शहर प्रवरा व मुळा या नद्याच्या संगमावर आहे, तर हे बरोबर आहे. पुणे, मुळा व भीमा. पुणे हे शहर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. नृसिंहवाडी हे शहर कृष्णा व पंचगंगा या नद्याच्या संगमावर आहे, हे बरोबर आहे. आणि हरिपूर हे शहर कृष्णा व वारणा या नदीच्या संगमावर आहे, हे सुद्धा बरोबर आहे.
काही आणखी शहरे लिहून घ्या. संगमनेर हे शहर अहमदनगरमध्ये असून प्रवरा व महालुंगी या नद्याच्या संगमावर आहे. भंडारा हे शहर वैनगंगा व सूर या नद्याच्या संगमावर आहे. रांजणगाव जेथे अष्टविनायकपैकी एक गणपती आहे ते मुळा मुठा व भीमा या नद्याच्या संगमावर आहे. साताऱ्यामधील माहुली हे शहर कृष्णा व वेण्णा या नद्यांच्या संगमावर आहे. 34वा प्रश्न, महाराष्ट्रातील तलावाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असलेले जिल्हे ओळखा. तर तलावाचे जिल्हे महाराष्ट्रातील कोणकोणते आहेत, जेथे की माहीत पाहिजे की तलावाचे जिल्हे हे विदर्भामध्ये आहेत. तर याचं उत्तर आहे भंडारा व गोंदिया. या दोन्ही जिल्ह्यात एकूण मिळून जवळपास 580 मोठे तलाव आहेत आणि जवळपास 13,500 मध्यम व लहान तलाव आहेत. आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला होता की तलावाचं कोणते राज्य आहे ज्यामध्ये सर्वात जास्त तलाव पाहायला मिळतात. तर त्याचं उत्तर आंध्र प्रदेश आहे. तर राज्य विचारलं तर आंध्र प्रदेश, आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हे विचारले तर भंडारा व गोंदिया. 35वा प्रश्न, महत्त्वाचे तलाव सरोवर यांची बरोबर जोडी ओळखा. तर बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. मोडक सागर हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे का? तर मोडक सागर हा तलाव वैतरणा नदीवर ठाणेमध्ये आहे. शिवसागर हा सांगलीमध्ये नसून शिवसागर हा साताऱ्यामध्ये कोयना नदीवर. कास पठार ज्याला की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे, कास हे सातारामध्ये आहे. हे ऑप्शन बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. लक्ष्मी तलाव हा सोलापूरमध्ये आहे का? तर नाही, लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी जे की कोल्हापूरमध्ये आहे. तर राधानगरी हे धरण हे महाराष्ट्रातील पहिले धरण आहे, हे आपण नोट डाऊन करून घ्या. काही अजून सरावर पाहूया आपण, ते तुम्ही लिहून घ्या. लेक बिले जो आहे तो दारणा नदीवर नाशिकमध्ये आहे. यशवंत तलाव जो की तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे. लोणार जे की उल्कापातामुळे तयार झाले आहे, बुलढाणामध्ये आहे. आणि ही महाराष्ट्रातील नुकतीच दुसरी रामसर साईट म्हणून घोषित झाली आहे. पहिली साईट नांदूर मधमेश्वर नाशिकमधील. तोतलाडोह अंबाझरी हे तलाव आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतात. ताडोबा हा चंद्रपूरमध्ये, नवेगाव हा गोंदियामध्ये. चुकीची जोडी ओळखा. यामध्ये आपल्याला गाई, म्हशी, शेळ्या यांच्या जाती, देशी जाती याच्यामध्ये विदेशी आहेत, तर आपल्याला ओळखायचे आहेत कारण आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर गाईमध्ये साहिवाल, लाल सिंधी, गिर जर्सी, तर हे बरोबर आहे. म्हैस मुर्रा जाफराबादी, म्हैसाणा पंढरपुरी हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्रातील ही पंढरपुरी म्हणून एक जात आहे. शेळी जमुनापुरी, उस्मानाबादी, मारवाडी, शहाबादी, तर हे ऑप्शन चुकीचं आहे कारण शहाबादी ही शेळी नसून मेंढीची जात आहे, त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. आणखीन काही जाती लिहून घ्या. मेंढीच्या जाती लिहून घ्या. बिकानेरी, मारवाडी, मेरिनो. देशी संकरित गाई, टेलर ही भारतातील पहिली देशी संकरित गाय आहे, हे लिहून घ्या. तसेच फ्रिजवाल व सुनंदिनी यासुद्धा संकरित गायी आहेत. महाराष्ट्रातील म्हैस पंढरपुरी, नागपुरी, मराठवाडी या महाराष्ट्रातील म्हैस आहेत. 37वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश आहे. तर हे विधान एकदम बरोबर आहे. भारतातील अंतर्गत मासेमारी उत्पादन सागरी मासेमारी उत्पादनापेक्षा कमी आहे. विधान चूक आहे कारण भारतातील अंतर्गत मासेमारी उत्पादन हे सागरी मासेमारी उत्पादनापेक्षा जास्त आहे. 2016-17 प्रमाणे सर्वाधिक अंतर्गत मासेमारी गुजरात या राज्यात आहे, तर हे सुद्धा विधान चुकीचे आहे. तर काही गोष्टी याबद्दल तुम्ही लिहून घ्या. त्याबद्दल आपलं उत्तर आहे मग ऑप्शन डी, फक्त हे विधान बरोबर आहे. काही विधाने तुम्ही लिहून घ्या. अंतर्गत मत्स्य उत्पादनात भारताचा जपाननंतर दुसरा क्रमांक लागतो. अंतर्गत म्हणजे नद्या, तलाव, लेक, जलाशय, सरोवर यामध्ये जे काही मासेमारी चालते आणि ही बहुतेक करून गोडे पाण्यातली मासेमारी असते. आणि सागरी म्हणजे याला आपण खाऱ्या पाण्यातली मासेमारी म्हणतो. मत्स्यशेतीत भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. सागरी मत्स्य उत्पादनात भारताचा हिस्सा 31.9% आहे 2016-17 प्रमाणे. अंतर्गत मत्स्य उत्पादनात आपला हिस्सा 68% आहे 16-17चा डेटा आहे हा. सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथा आहे तर गुजरात पहिला आहे, त्यामुळे ते अंतर्गत नाही तर सागरी मासेमारी उत्पादनात गुजरात हा पहिला आहे. अंतर्गत मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश हा पहिला आहे तर पश्चिम बंगाल हा दुसरा आहे.
महाराष्ट्रात भारतापेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये खाऱ्या पाण्यातील मासेमारी जास्त आहे गोड्या पाण्यापेक्षा, पण भारतामध्ये अंतर्गत म्हणजे गोड्या पाण्यातील जास्त आहे खाऱ्या पाण्यापेक्षा। 38वा प्रश्न, केंद्रीय सागरी मत्स्य व्यवसाय संशोधन केंद्र सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट CMFRI कोठे आहे? तर हे इन्स्टिट्यूट आपल्याला कोचीनमध्ये पाहायला मिळते, त्यामुळे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे। तसेच आणखी काही इन्स्टिट्यूट तुम्ही लिहून घ्या। केंद्रीय अंतर्गत मत्स्य व्यवसाय संशोधन संस्था सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट हे 1947 मध्ये कोलकाता येथे स्थापन झाले। नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ हे 2006 मध्ये हैदराबाद येथे स्थापन झाले। 39वा प्रश्न, महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे व जिल्हे यांची चुकीची जोडी ओळखा। तर गरम पाण्याचे झरे आपल्याला विचारलेले आहेत, त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पाहायला मिळतात। चांगदेव जळगाव ही जोडी बरोबर आहे, चुकीची जोडी विचारलेली आहे। अकलोली ठाणे, तर अकलोली ठाणे ही सुद्धा जोडी बरोबर आहे। साव रायगड सुद्धा बरोबर आहे। वज्रेश्वरी जळगाव, तर वज्रेश्वरी ही जळगावमध्ये नसून ठाणेमध्ये आहे, तर लिहून घ्या तुम्ही, म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे। तर लिहून घ्या तुम्ही, अडादेव, उपनदेव व चांगदेव ही गरम पाण्यात झरे जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत। अकलोली, वज्रेश्वरी, जोगेश्वरी ही गरम पाण्यात झरे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। 40वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसिंचन याद्वारे केले जाते। तर आपल्याला माहीत पाहिजे की महाराष्ट्रात जलसिंचन कोणत्या माध्यमाद्वारे सर्वात जास्त होते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए विहीर। तर तुम्ही उतरता क्रमसाठी एक ट्रिक लक्षात ठेवा, विकत जल उपसा, तर याचा अर्थ काय, विहीर, तर लिहून घ्या उतरता क्रम, विहीर 55%, विहिरीद्वारे 55% जलसिंचन केले जाते महाराष्ट्रामध्ये। क कालवे 23%, तलाव 15% आणि उपसा जे जलसाठी काही नाही, उपसा जलसिंचन 8%। 41वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा। तर आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहेत। महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी अहमदनगर जिल्ह्यात आहेत, एकदम बरोबर आहे। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात तलावाच्या सहाय्याने जलसिंचन केले जाते, हे सुद्धा एकदम बरोबर आहे। ठिबक सिंचनात नाशिक जिल्हा, तर तुषार सिंचनात जळगाव जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन डी हे आपले उत्तर आहे। 42वा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसिंचन क्षेत्र आहे। 43वा प्रश्न, सिलोमिलोन हे मुख्य खनिज कोणत्या खनिजाशी निगडीत आहे? खनिज साधन संपत्तीवर सुद्धा आपल्याला डेफिनेटली एक प्रश्न असतो, त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या गोष्टी। तर सिलोमिलोन हे मुख्य खनिज मॅग्नीज या खनिजाशी निगडीत आहे, ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे। तर लिहून घ्या तुम्ही, भंडारा जिल्ह्यातील मॅग्नीजचे साठे गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडीत असून त्यामध्ये सिलोमिलोन हे मुख्य खनिज आढळते। भारताच्या मॅग्नीज साठ्यांपैकी जवळपास 40% साठा महाराष्ट्रात आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। नेक्स्ट पॉईंटमध्ये लिहा, भंडारा जिल्ह्यात सर्वात जास्त मॅग्नीज सापडते। नेक्स्ट पॉईंटमध्ये लिहा, प्रामुख्याने भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज आपल्याला सापडते। खनिज संपत्ती व ते असलेले जिल्हे यांची चुकीची जोडी ओळखा। तर क्रोमाइट आपल्याला भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते का? तर हे एकदम बरोबर आहे। तांबे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, तर हे विधान चुकीचं आहे, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, कारण तांबे याचे खूप अल्प साठे महाराष्ट्रात आहेत आणि ते विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत। लोह खनिज सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, तर हे विधान बरोबर आहे, उत्तर आहे आपला ऑप्शन बी। 45वा प्रश्न, महाराष्ट्रात चुनखेडीचे साठे सर्वात जास्त या जिल्ह्यात आहेत, बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी यवतमाळ। सर्वात जास्त चुनखडी आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। यवतमाळमध्ये चुनखडी साठा हा 2900 दशलक्ष टन एवढा आहे, चंद्रपूरमध्ये 1026 दशलक्ष टन एवढा आहे। महाराष्ट्रात भारताच्या जवळपास 9% साठा हा चुनखडीचा आहे। 46वा प्रश्न, लोह खनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा।
आपल्या लोहखनिजामध्ये लोहाचं प्रमाण जसं आहे त्याप्रमाणे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावायचा आहे. हा प्रश्न आयोगाने या अगोदर विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच सर्वात जास्त लोहखनिज आपल्याला मॅग्नेटाईटमध्ये, नंतर हेमेटाईट, नंतर लिमोनाईट आणि नंतर सिडेराईट. तर किती असते प्रमाण लिहून घ्या. हेमेटाईटमध्ये 69.9%, मॅग्नेटाईटमध्ये 72.4%, लिमोनाईटमध्ये 59.8% आणि सिडेराईटमध्ये 48.2%. 47वा प्रश्न, महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण उन्हाळ्यात पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात तापमान जास्त असते, उन्हाळ्यात हवामान विषम असते, बाष्पीभवन कमी करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाष्पीभवन इव्हॅपोरेशन कमी करण्यासाठी, जे की ट्रान्सपिरेशनच्या फॉर्ममध्ये होतं झाडांमधून, त्यासाठी उन्हाळ्यात पाने गळून पडतात. कारण मोसमी वनामध्ये पाऊस हा फक्त पावसाळ्याच्या सीझनमध्ये असतो. तेथील नद्या या बारमाही नसल्यामुळे पाण्याची कमतरता भासत असते, त्यामुळे इव्हॅपोरेशन कमी व्हावे म्हणून झाडे आपले पाणी गाळतात. 48वा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? हे आपण सांगितलं होतं तुम्हाला. नर्मदा आणि तापी नदी महाराष्ट्रातून खसदरीतून वाहतात. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या आणि लिहून ठेवा. खसदरीतून वाहणाऱ्या नद्या महाराष्ट्रातील नर्मदा आणि तापी. तर उत्तर आहे ऑप्शन डी, नर्मदा नदी. खालीपैकी महाराष्ट्राचा कोणता रेखावृत्त विस्तार बरोबर आहे? तर आपल्याला मागच्या वर्षीच कंबाईनला आयोगाने अक्षरवृत्त विस्तार विचारलेला होता, त्यामुळे मी रेखावृत्त विस्ताराचा प्रश्न काढलेला आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, रेखावृत्त जेव्हा असते तेव्हा उत्तर येऊ शकत नाही, पूर्व पश्चिम येतात, आणि अक्षरवृत्त जेव्हा असते तेव्हा पूर्व पश्चिम येऊ शकत नाही, उत्तर दक्षिण येते. त्यामुळे रेखावृत्त जिथे जिथे तुम्हाला उत्तर दक्षिण आले ते अगोदर ऑप्शन इलिमिनेट करायचे. रेखावृत्त उत्तर ऑप्शन इलिमिनेट, उत्तर ऑप्शन इलिमिनेट, पूर्व पूर्व ठीक आहे, पूर्व ठीक आहे. म्हणजे ऑप्शन सी आणि डी मधले काही उत्तर आपल्याला पाहिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा रेखावृत्ती विस्तार महाराष्ट्राचा आहे. तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार काय आहे? तर 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर. 50वा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर हा प्रश्नसुद्धा आयोगाने विचारलेला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. तर खूप विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये मराठवाडा आणि विदर्भ या ऑप्शनमधून ऑप्शन चूज केला होता, पण याचे उत्तर आहे ऑप्शन सी, पश्चिम महाराष्ट्र. कारण जेव्हा आपण पाहतो की पर्जन्यछायाचा प्रदेश काय असतो, तर साऊथ वेस्ट मान्सून, नैऋत्य मान्सून वारे आपल्याला माहीत आहे, पश्चिम घाटाशी त्यांची टक्कर होते आणि तिथे खूप पाऊस पडतो. त्याला आरोह प्रकारचा पाऊस, ओरोग्राफिक रेन असे म्हणतात. पण हे सर्व ह्या वाऱ्यांनी त्यांच्यामधील सर्व बाष्प जवळपास येथेच शेड केल्यामुळे, म्हणजेच त्यांचे बाष्प येथेच संपून गेल्यामुळे जेव्हा ते पर्वताच्या दुसऱ्या साईडला येतात तेव्हा तेथे बाष्प नसल्यामुळे पाऊस पडत नाही, तर त्याला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतो. तर हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, पुणे, कोल्हापूरचा पश्चिम भागात आपल्याला पाहायला मिळते. 51वा प्रश्न, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे येथे आहेत? तर ऑप्शन बी, म्हणजेच बल्लारपूर, चंद्रपूरमध्ये सर्वात मोठे दगडी कोळशाचे साठे पाहायला मिळतात. तर दगडी कोळशा साठे महाराष्ट्रात कोठे कोठे आहेत ते लिहून घ्या. पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तसेच यवतमाळ. भारताच्या सुमारे 4% दगडी कोळसा साठा महाराष्ट्रात आहे. फक्त 4% दगडी कोळसा साठा महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्व दगडी कोळसा अकोक्षम आहे. अकोक्षम म्हणजे याची कॅलरीफिक व्हॅल्यू, म्हणजे कोळसा जेव्हा आपण वापरतो त्याच्यामधून जेव्हा जी एनर्जी निघते, तेव्हा जी ऊर्जा निघते ती खूप कमी असते, त्यामुळे आपला हा उच्च प्रतीचा कोळसा नाही आहे. 52वा प्रश्न, कोयना जलविद्युत केंद्राची एकूण वीज निर्मिती क्षमता किती आहे? 1920, 1750, 560 का 1000 मेगावॅट? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1920 मेगावॅट. तर कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण आहे. 103.2 मीटर त्याची उंची आहे. याचा बांधण्याचा प्रकार रबल कॉन्क्रीट आहे. याला महाराष्ट्राची भागीरथी म्हटले जाते. कृष्णा नदीची उपनदी कोयना नदी आहे, त्यावर हे धरण आहे. 53वा प्रश्न, जलविद्युत केंद्रे व ते या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची बरोबर जोडी ओळखा. आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे, जलविद्युत केंद्रे आणि त्याच्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची.
तर बिरा, खोपोली व भिवपुरी हे सिंधुदुर्गमध्ये आहेत का? तर हे चुकीचं आहे. बिरा, खोपोली व भिवपुरी हे रायगडमध्ये आहेत. वीर पवना, बाटघर हे अहमदनगरमध्ये आहेत का? हे चुकीचं आहे. वीर पवना, बाटघर हे पुण्यामध्ये आहेत. तिलारी हा प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये आहे का? तर हे विधान बरोबर आहे. तिलारी हा प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये आहे. त्यामुळं ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. 54वा प्रश्न, महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्रे आणि ती ज्या जिल्ह्यात आहेत यांची चुकीची जोडी ओळखा. म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. 3 बरोबर आहेत, 1 चुकीची आहे. त्यामध्ये दुर्गापूर, बल्लारपूर, चंद्रपूर. बल्लारपूर बघितलं आपण, चंद्रपूरमध्ये आहे. त्यामुळं हे विधान बरोबर आहे. कोराडी, खापरखेडा हे नागपूरमध्ये आहेत का? तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. फेकरी जळगावमध्ये आहे, एकदम बरोबर. पारस हा वाशिममध्ये नसून पारस हा अकोलामध्ये आहे. उरण हा रायगडमध्ये आहे. कोराडीची आपण क्षमता आहे 1100 मेगावॅट. दुर्गापूर व बल्लारपूर या दोघांची एकत्र मिळून 1840 मेगावॅट. 55वा प्रश्न, अरबी समुद्रात बॉम्बे हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर यावर प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, 3 फेब्रुवारी 1974. भारतातील खनिज तेलाचे जवळपास 50% उत्पादन आपल्याला बॉम्बे या क्षेत्रामधून मिळते. 56वा प्रश्न, भारतातील पहिली, महाराष्ट्रातील सुद्धा पहिली झाली आता, भारतातील पहिली म्हणजे कारण ही महाराष्ट्रात आहे, अणुभट्टी अप्सरा 4 ऑगस्ट 1956 रोजी कोणत्या देशाच्या सहाय्याने उभारली आपण? तरी आपल्याला माहीत पाहिजे. तरी आपण ब्रिटनच्या सहाय्याने उभारली. तर काही गोष्टी लिहून घ्या. भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 रोजी झाली. सायरस अणुभट्टी ही 10 जुलै 1960 रोजी कॅनडाच्या मदतीने आपण स्थापन केली. झर्लिना अणुभट्टी ही स्वदेशी बनावटीची पहिली अणुभट्टी आहे. आणि तारापूर अणुकेंद्र हे ऑक्टोबर 1969 मध्ये आपण अमेरिकेच्या मदतीने स्थापन केलेले आहे. 57वा प्रश्न, सर्वात जास्त पवनचक्क्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त पवनचक्क्या पाहायला मिळतात. 58वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. 1851 साली कलकत्त्याजवळ रिश्रा येथे पहिली आधुनिक तागगिरणी सुरू झाली. तर रिश्रा येथे पहिली आधुनिक तागगिरणी कोलकात्याजवळ सुरू झाली, पण साल हे चुकीचं आहे. 1851 नसून ते 1854 आहे. महाराष्ट्रातील पहिली आधुनिक कापड गिरणी मुंबई येथे 1854 साली स्थापन झाली. तर येथे पहिली आधुनिक कापड गिरणी मुंबई येथे स्थापन झाली बरोबर आहे, पण 1854 नसून हे 1851 आहे. त्यामुळं बरोबर विचारलेलं आहे. तर दोन्ही बरोबर नाही आहेत. महाराष्ट्राचे मँचेस्टर हे टेक्स्टाईल उद्योगासाठी म्हणजेच कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेमधील एक शहर आहे. तर महाराष्ट्राचे मँचेस्टर हे इचलकरंजी या शहराला म्हणतात. इचलकरंजी हे कोल्हापूरमध्ये आहे. 59वा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे या साली उभारण्यात आला. तर कोणत्या साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे उभारण्यात आला हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे 1920 साली. 2020 मध्ये याला 100 वर्ष होत आहेत. त्यामुळे आपण लक्ष द्यायला पाहिजे. सर्वात जास्त साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. देशातील साखर कारखान्यांपैकी सर्वात जास्त म्हणजे जवळपास 37% महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आहेत जवळपास 27%. 60वा प्रश्न, धातुकाम व फॅब्रिकेशनसाठी प्रसिद्ध असलेले शहरे निवडायची आपल्याला. तर याचं उत्तर आहे कोल्हापूर व अहमदनगर. काही गोष्टी लिहून घ्या तुम्ही. पेट्रोकेमिकलसाठी तुर्भे, ठाणे व बेलापूर हे रासायनिक उद्योगासाठी. पेट्रोकेमिकल्सचा मोठा प्रकल्प आपल्याला नागोठाणे रायगड येथे पाहायला मिळतो. खत कारखाने थळवायशेत व तुर्भे येथे आहेत. तुमसर भंडारा येथे मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना आहे. 61वा प्रश्न, पुणे शहर भारताचे, इथे डेट्रॉइट पाहिजे होते पण ते प्रिंट नाही झालेले आहे. त्यामुळे आपण इथे करेक्शन करून घ्या. पुणे शहर हे भारताचे डेट्रॉइट म्हणून का ओळखले जाते? तर डेट्रॉइट हे अमेरिकेतील एक शहर आहे. तरी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर येथे सर्वात जास्त वाहन निर्मिती होत आहे. त्यामुळे आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी हे बरोबर उत्तर आहे. अमेरिकेतील डेट्रॉइट हे शहर मोटार निर्मिती केंद्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वाधिक वाहन निर्मिती
चाकण तळेगाव या परिसरात होते, म्हणून पुणे शहराला भारताचे डेट्रॉइट म्हणून ओळखले जाते. 62वा प्रश्न, भारताची स्टील सिटी म्हणून या शहराचा उल्लेख केला जातो. तर भारताची स्टील सिटी म्हणून जालना या शहराचा उल्लेख केला जातो. काही गोष्टी लिहून घ्या तुम्ही. सर्वात जास्त कांदा उत्पादन नाशिक या जिल्ह्यात होते. हे भारतातील आहे. सर्वात जास्त भारतातील कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. आजरा तालुक्यामध्ये जो कोल्हापूरमध्ये आहे, काजू उद्योग प्रसिद्ध आहे. आणि मिहान प्रकल्प नागपूरमध्ये. 63वा प्रश्न, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर आपल्याला महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे किती टक्के आहे, एकूण किती आहे हे माहीत पाहिजे. मागच्या वर्षीच आयोगाने महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे स्क्वेअर किलोमीटरमध्ये विचारले होते. तर आता आपण इथे त्यामुळेच टक्केवारीमध्ये घेतले आहे. तर याचं उत्तर आहे 9.36%. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% आहे. तर काही गोष्टी तुम्ही लिहून घ्या. 1911 ते 21 हे जे दशक आहे, या काळात लोकसंख्येची घट झाली होती. 2011च्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11,24,00,000. उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक आहे लोकसंख्येमध्ये भारतामध्ये, तिथे आहे 19.96 कोटी. हे सगळं 2011च्या लोकसंख्येनुसार आहे. बिहारचा तिसरा क्रमांक आहे, बिहारमध्ये 10.41 कोटी आहे. महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. 2011मध्ये भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. तर महाराष्ट्रात देशातील 9.29% लोकसंख्या राहते. चौसष्टवा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींची लोकसंख्या या जिल्ह्यात सर्वात जास्त आढळते. तर आपल्याला आयोगाने अगोदर अनुसूचित जातींची विचारलेली आहे, त्यामुळे आपण अनुसूचित जमातींची घेतलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये 15.64 लाख, जवळपास 14% अनुसूचित जमातींची लोकसंख्या आढळते 2011च्या लोकसंख्येनुसार. टक्केवारीनुसार पाहायला गेलं म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाहायला गेलं तर टक्केवारीनुसार सर्वात जास्त अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल ट्राईब ST यांची लोकसंख्या नंदुरबारमध्ये आहे. सर्वात कमी STंची लोकसंख्या म्हणजेच अनुसूचित जमातींची लोकसंख्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. तर शेड्यूल कास्ट म्हणजेच SC अनुसूचित जाती यांची सर्वात जास्त लोकसंख्या पुणे या जिल्ह्यात आहे 11.81 लाख. नंदुरबारमध्ये सर्वात कमी SC लोक राहतात. टक्केवारीनुसार पाहिलं तर अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वात जास्त अकोला जिल्ह्यामध्ये आहे. 65वा प्रश्न, 2011 नुसार सर्वात जास्त बाल बालिका लिंग गुणोत्तर चाइल्ड सेक्स रेशो या जिल्ह्यात आहे. तर याचं उत्तर आहे पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बाल बालिका लिंग गुणोत्तर आहे. बाल बालिका लिंग गुणोत्तर आपल्यासाठी महत्त्वाचे, कारण महाराष्ट्रातले बाल बालिका लिंग गुणोत्तर 2001च्या तुलनेमध्ये 11मध्ये खूप कमी झाले आहे. 2011मध्ये भारतामध्ये बाल बालिका लिंग गुणोत्तर 914 आहे. 2011मध्ये महाराष्ट्रामध्ये 894 आहे. आपली 19 गुणांची घसरण झालेली आहे, कारण 2001मध्ये ते 913 होते. पालघर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे 967. तर बीड जिल्ह्यात सर्वात कमी आहे 807. तर बीड जिल्ह्याविषयी प्रश्न विचारलेला होता आयोगाने. 2001च्या तुलनेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे बालबालिका लिंग गुणोत्तरमध्ये ते जिल्हे लिहून घ्या. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि चंद्रपूर. फक्त या 4 जिल्ह्यांमध्ये 2001च्या तुलनेमध्ये 11मध्ये बाल बालिका लिंग गुणोत्तर वाढलेले आहे. बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये कमी झालेले आहे किंवा तेवढेच आहे. 66वा प्रश्न, चूक विधान ओळखा. 2011 नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे. तर हे बरोबर आहे. 2011 नुसार भारताचे लिंग गुणोत्तर 940 आहे. हे सुद्धा एकदम बरोबर आहे. 2011 सालच्या तुलनेत 2011 इथे 2001 करा. 2001 सालच्या तुलनेत 2011मध्ये महाराष्ट्रात लिंग गुणोत्तरात घट झाली आहे. तर हे चुकीचे आहे, कारण लिंग गुणोत्तरात सेक्स रेशोमध्ये महाराष्ट्रामध्ये वाढ झाली आहे. 2001मध्ये 922 होते, तर 2011मध्ये महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे. म्हणजे आपली वाढ झाली आहे, घट नाही झालेली आहे. 2011 नुसार महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आढळते. हे सुद्धा एकदम बरोबर आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 11, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 1122 लिंग गुणोत्तर आपल्याला आढळते. सर्वात कमी आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये आहे 832. लिंग गुणोत्तर म्हणजे
दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती? 67वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर आपल्याला सांगायचं की महाराष्ट्रात जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या ग्रामीण लोकसंख्या किती आहे आपल्याला टक्केवारी सांगायची आहे. तर याचं उत्तर आहे 54.77%. म्हणजे एवढी आपल्याला ग्रामीण लोकसंख्या 2011मध्ये होती आणि उरलेली शहरी लोकसंख्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जवळपास जास्त शहरी लोकसंख्या पाहायला मिळते आपल्याला. तर 2000 काही गोष्टी लिहून घ्या. 2011मध्ये भारतातील ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी आहे 68.54%. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. 68वा प्रश्न, योग्य विधाने ओळखा. 7 वर्षाखालील मुलामुलींना लिहिता वाचता येत असले तरी त्यांना निरक्षर गृहीत धरतात. तर हे विधान बरोबर आहे. जनगणनेनुसार कोणतीही भाषा समजून घेऊन वाचता व लिहिता येणे म्हणजे साक्षर होय. तर हे विधानसुद्धा बरोबर आहे. म्हणजे भाषा समजून घेता आली पाहिजे, वाचता व लिहिता आली पाहिजे. त्यामुळे दोन्ही ऑप्शन आपले योग्य आहेत. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. काही विधाने तुम्ही लिहून घ्या. 2011नुसार महाराष्ट्रामध्ये 8.16 कोटी लोक साक्षर आहेत. त्यापैकी पुरुष 4.53 कोटी आहेत तर स्त्रिया 3.69 कोटी आहेत. सर्वात जास्त साक्षरता मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. सर्वात कमी साक्षरता गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. स्त्री आणि पुरुष साक्षरता यामधील फरक सर्वात जास्त आपल्याला जालना जिल्ह्यात पाहायला मिळतो. 69वा प्रश्न, चुकीचे विधान ओळखा. गोदावरी आणि भीमा नदीमध्ये हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग सीमा निर्माण करते. हे विधान बरोबर आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांग पश्चिम पूर्व पसरलेली आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांग या गोदावरी आणि तापी नदीमध्ये सीमा निर्माण करते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे चुकीचे विधान एकही नसल्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही. त्रिवार्थनुसार चुकीची जोडी ओळखा. त्रिवार्थ हे हवामानशास्त्रज्ञ होते. त्यांनी काही विभाग पाडले होते भारतातील हवामानाचे तसेच महाराष्ट्रातील हवामानाचे. त्यानुसार आपल्याला ओळखायचं आहे की त्यांनी पाडलेल्या विभागानुसार त्यांनी काही कोडिंग दिली होती. त्या कोडनुसार ते कोड कोणत्या भागाशी, महाराष्ट्रातील कोणत्या भागाशी निगडीत आहेत. तर चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर सर्व जोड्या बरोबर आहेत. म्हणजे एम म्हणजे उष्णकटिबंधीय वर्षारण्य ट्रॉपिकल मान्सून भाग हा कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. BSH म्हणजे उष्णकटिबंधीय निम्न शुष्क किंवा स्टेपी हवामान प्रदेश हा आपल्याला औरंगाबादमध्ये पाहायला मिळतो. AW म्हणजे उष्णकटिबंधीय दमट कोरडे किंवा मान्सून सवाना. तर हे आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे सर्व ऑप्शन बरोबर आहेत. 71वा प्रश्न, सर्वात कमी आणि जास्त तालुके असणारे अनुक्रमे जिल्हे निवडा. आपल्याला सर्वात कमी आणि जास्त असणारे अनुक्रमे जिल्हे निवडायचे आहेत. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, धुळे आणि नांदेड. धुळेमध्ये फक्त 4 तालुके आहेत. नांदेडमध्ये सर्वात जास्त 16 तालुके आहेत. नांदेड आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत, जे की सर्वात जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये. 72वा प्रश्न, पितळखोरा भारतातील सर्वात जुनी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. ही भारतातील सर्वात जुनी लेणी असल्यामुळे आपल्याला महत्त्वाचे होऊन जाते. तरी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन सी हे आपले उत्तर आहे. जिल्हे व शहरे यांची चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. संगमेश्वर रत्नागिरीमध्ये आहे का. तर हे एकदम बरोबर आहे. कवठे महाकाळ सांगलीमध्ये आहे का. हे बरोबर आहे. यावल जळगावमध्ये आहे का. हे एकदम बरोबर आहे. यापैकी नाही, म्हणजेच डी हे आपले उत्तर आहे. कारण एक पण यामध्ये चुकीचं नाही आहे, सर्व बरोबर आहेत. 74वा प्रश्न, गोदावरी नदीवरील महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते. तर याचं उत्तर आहे बी, गंगापूर. गोदावरी नदीवरील विचारलेलं आहे, त्यामुळे पहिले धरण गंगापूर आहे. महाराष्ट्रातील विचारले असते त्याचे उत्तर आहे राधानगरी, जे की कोल्हापूरमध्ये आहे. 75वा प्रश्न, महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे या जिल्ह्यात आहेत. हा प्रश्न आयोगाने अगोदर विचारलेला आहे. त्याचे उत्तर आहे यवतमाळ व रत्नागिरी. यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे करून डोलोमाईटचे साठे पाहायला मिळतात. 76वा प्रश्न, वर्णनावरून मृदेचा प्रकार ओळखा. तर आपल्याला मृदेचा प्रकार ओळखायचा आहे. यामध्ये चिकणमातीचे प्रमाण 55% पर्यंत आढळते. मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, ॲल्युमिनियम ऑक्साईडचे प्रमाण या मृदेमध्ये भरपूर आढळते. फॉस्फरस, नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण फारच कमी असते.
रेगूर मृदा, गाळाची मृदा, तांबडी व पिवळसर मृदा, जांभी मृदा. तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रेगूर मृदा, जे की काळी मृदा असते. तर हे तुम्ही त्याचं रासायनिक पृथक्करण लक्षात ठेवा. काळ्या मृदेमध्ये टिटॅनी, फेरस, मॅग्नेटाईटचे अल्प प्रमाण असते, तसेच लोहाचे भरपूर प्रमाण असते. 77वा प्रश्न, जांभी मृदा आपल्याला महाराष्ट्रात कोठे मोठ्या प्रमाणात सापडेल? विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र. तर जांभी मृदा आपल्याला जेथे खूप लिचिंग होत असते, म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो, तेथे जसं की कोकण विभागामध्ये आपल्याला जांभी मृदा जास्त प्रमाणात पाहायला मिळते. आणि ही जांभी मृदा जास्त सुपीक नसल्यामुळे येथे काही शेतीसाठी हा उपयुक्त प्रदेश नसतो. तुम्ही काही गोष्टी लिहून घ्या. जांभी मृदा जिथे असते त्या भागामध्ये पावसाचे प्रमाण 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते. लोह व ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचे प्रमाण भरपूर असते. चुनखडी, पोटॅश, नायट्रोजन व सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. सुपीकता काळ्या मृदेपेक्षा कमी असते. कोकणात या मृदेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळबागांची लागवड केली जाते. 78वा प्रश्न, वर्णनावरून वनांचा प्रकार ओळखा. वार्षिक पर्जन्य 200 सेंटीमीटर किंवा जास्त. येथील वनातील लाकडाचा आर्थिक उपयोग कमी प्रमाणात होतो. वृक्षांची उंची 45 ते 60 मीटर असते. तर अशा प्रकारची वने आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये पाहायला मिळतात. येथे भरपूर प्रमाणात पाऊस असतो. आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी सुद्धा येथे जास्त असते. ह्युमसचे प्रमाण येथे मुबलक प्रमाणात असते. सदाहरित वनस्पतींचे लाकूड कठीण असल्याने ते आपल्याला टिंबर म्हणून वापरता येत नाही. अशा प्रकारची वने आपल्याला कोकण भागात सह्याद्रीच्या पायथ्यालगत पाहायला मिळतात. 79वा प्रश्न, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर येथे कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला या प्रदेशामध्ये आपल्याला उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. तर ही वने आपल्याला सह्याद्री पर्वतावर 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात आढळतात. उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर गाविलगड टेकड्यांवर ही वने पाहायला मिळतात आणि ही सदाहरित असतात. 80वा प्रश्न, महाराष्ट्रात किती वनवृत्ते आहेत? तर प्रादेशिक वनवृत्ते आणि वनवृत्ते यामध्ये फरक आहे. तर महाराष्ट्रात प्रादेशिक वनवृत्ते हे 11 आहेत. तर नुसते महाराष्ट्रात वनवृत्ते विचारली तर ते 4 आहेत. तर कोणकोणती वनवृत्ते आहेत तर लिहून घ्या. नाशिक, मुंबई, नागपूर आणि परतवाडा टीपी हे 4 वनवृत्ते महाराष्ट्रातील आहेत. 81वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्यानांपैकी 4 विदर्भात आहेत. हे विधान एकदम बरोबर आहे. ताडोबा, नवेगाव, गुगामाळ व चांदोली हे विदर्भातील 4 राष्ट्रीय उद्याने आहेत. तर हे विधान चूक आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे योग्य विचारलेले आहेत. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ताडोबा, नवेगाव, गुगामाळ हे विदर्भातील आहेत, पण चांदोली विदर्भातील नसल्यामुळे हे विधान चुकीचे आहे. तर लिहून घ्या तुम्ही. चांदोली हे सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. तर 6 राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील कोणकोणती आहेत ते लिहून घ्या. ताडोबा जे की चंद्रपूरमध्ये आहे, नवेगाव जे की गोंदियामध्ये आहे, प्रियदर्शनी इंदिरा गांधी पेंच जे की नागपूरमध्ये आहे, गुगामाळ जे की अमरावतीमध्ये आहे, बोरिवली जे की मुंबई उपनगर व ठाणेमध्ये आहे, चांदोली पाहिलं आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात आहे. 82वा प्रश्न, मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे राष्ट्रीय उद्यान आहे? देशातील विचारलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले आहे पण देशातील 3रे आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. कुठे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. देशातील पहिले आहे गुजरात कच्छा आखातमध्ये आहे. 2रे आहे तामिळनाडूमध्ये मन्नार या जिल्ह्यामध्ये आहे. 3रे आहे महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग मालवण येथे आहे. 83वा प्रश्न, अभयारण्य व जिल्हे यांची चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला आयोग भरपूरदा विचारत असतो अभयारण्य आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. चपराळा गडचिरोलीमध्ये आहे, एकदम बरोबर आहे. सागरेश्वर सातारा, तर हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. सागरेश्वर सातारामध्ये नसून सागरेश्वर हे सांगलीमध्ये आहे. रेकुरी काळवीट अहमदनगर हे बरोबर आहे. टिपेश्वर यवतमाळ हे सुद्धा बरोबर आहे. काही आणखीन अभयारण्य लिहून घ्या. नरनाळा जे की पक्षी अभयारण्य आहे ते अकोलामध्ये आहे. कर्नाळा जे की हे 2 कन्फ्यूज करतात त्यामुळे लक्षात ठेवा. कर्नाळा हे सुद्धा पक्षी अभयारण्य आहे पण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. अंधारी हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नांदूर मधमेश्वर आपण बघितलं की रामसर साईट आहे महाराष्ट्रातील पहिली, हे नाशिकमध्ये आहे. हे सुद्धा पक्षी अभयारण्य आहे. 84वा प्रश्न, किल्ले व ते
ते ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. जंजिरा सिंधुदुर्ग, तरी बरोबर आहे का? चूक, कारण जंजिरा आहे रायगडमध्ये आहे. विजयदुर्ग रायगड, हे बरोबर आहे का? चूक, विजयदुर्ग हे सिंधुदुर्गमध्ये आहे. सज्जनगड हे पुणे, सज्जनगड हे पुणेमध्ये आहे का? चूक, सज्जनगड हे सातारामध्ये आहे. विशाळगड हे कोल्हापूर, तर ही बरोबर जोडी आहे. काही अजून केले लिहून घ्या तुम्ही. प्रतापगड हे सातारामध्ये आहे. रतनगड हे अहमदनगरमध्ये आहे. पन्हाळगड हे कोल्हापूरमध्ये आहे. लिंगाणा हे रायगडमध्ये आहे. 85वा प्रश्न, खालील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ ओळखायचे आपल्याला. महालक्ष्मी कोल्हापूर आहे का? सप्तशृंगी नाशिक आहे. रेणुका माता आहे. तुळजाभवानी तुळजापूर आहे. त्याचे उत्तर आहे बी ऑप्शन, सप्तशृंगी नाशिक, जे की वणीला आहे. 86वा प्रश्न, पुणे समुद्रकिनारे व जिल्हे यांची चुकीची जोडी निवडा. तर हा प्रश्न आयोगाने मागच्या वर्षी विचारला होता पण कॅन्सल केला होता, कारण त्यांनी सौदी सरांच्या पुस्तकातून प्रश्न काढला होता, पण ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरचा डेटा पुण्यासंबंधी नव्हता, त्यामुळे ते प्रश्न कॅन्सल करावा लागला होता. तर सातपाटी मुंबई उपनगर हे एकदम बरोबर आहे. मांडवी काशीद हरीश्वर, मांडवी काशीद हरिहरेश्वर रायगडमध्ये आहेत, हे एकदम बरोबर आहे. हरणे केळशी मनोरी रत्नागिरी हे चुकीचं आहे. हरणे केळशी रत्नागिरीमध्ये आहेत, पण मनोरी हे मुंबई शहरामध्ये आहे. उभादांडा देवगड शिरोडा मिडबाव हे सिंधुदुर्गमध्ये आहेत, हे एकदम बरोबर आहे. तसे तुम्ही अजून काही लिहून घ्या. नंदगाव हे रायगडमध्ये आहे. एरंगळ जुहू हे मुंबई शहरामध्ये आहेत. डहाणू बोर्डी अर्नाळा हे पालघरमध्ये आहेत. तारकर्ली मालवण हे सिंधुदुर्गमध्ये आहेत. 87वा प्रश्न, पुणे अहमदनगर अमरावती नागपूर या 4ही जिल्ह्यात तालुक्यांची संख्या समान आहे, ती किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजे 14. तर अजून काही जिल्हे लिहून घ्या तुम्ही ज्यांच्यामध्ये तालुक्यांची संख्या समान आहे. यवतमाळ नांदेड 16 तालुके सर्वात जास्त आहेत. जळगाव नाशिक रायगड चंद्रपूर यामध्ये 15 तालुके आहेत. कोल्हापूर गडचिरोली यामध्ये 12 तालुके आहेत. औरंगाबाद परभणी रत्नागिरी यामध्ये 9 तालुके आहेत. 88वा प्रश्न, जिल्हा व तालुके यांची चुकीची जोडी ओळखा. तर जिल्हा व तालुके यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर हे काही सारख्या उच्चाराचे तालुके आहेत, त्यामुळे आपण हे घेतलेले आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच अहमदनगर. अहमदनगरमध्ये शेगाव नसून शेवगाव आहे, तर शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. नांदेड भोकर बरोबर आहे. जालना भोकरदन बरोबर आहे. नांदेड मुदखेड बरोबर आहे. अजून काही लिहून घ्या. अहमदनगर शेवगाव, बुलढाणा शेगाव, यवतमाळ उमरखेड, नागपूर उमरेड, वर्धा देवळी, नाशिक देवळा. 89वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी मध्य प्रदेशात उगम पावते परंतु महाराष्ट्रात वाहत नाही? तर आपल्याला पाहायचं की मध्य प्रदेशात उगम पावते परंतु महाराष्ट्रात वाहत नाही. तर पेंच नदी मध्य प्रदेशात उगम पावते आणि महाराष्ट्रात वाहते. वर्धा ही सुद्धा मध्य प्रदेशात उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते. तापी ही सुद्धा नदी मध्य प्रदेशात उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते. त्यामुळे उत्तर आहे डी, एकही नाही. म्हणजे यावरील ऑप्शनपैकी एकही नाही जे की मध्य प्रदेशात उगम पावते परंतु महाराष्ट्रातून वाहत नाही. म्हणजे सर्व नद्या ह्या मध्य प्रदेशात उगम पावतात आणि महाराष्ट्रातून वाहतात. तर तुम्ही लिहून घ्या कोणकोणत्या नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात. तर वर्धा ही नदी मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये उगम पावते. तापी ही नदी मध्य प्रदेशातील मुलताई येथे उगम पावते. पेंच ही नदी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे उगम पावते. 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खडकात मुख्यत्वे चुनखडी आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, विंध्ययन प्रकारच्या खडकात आपल्याला मुख्यत्वे चुनखडी पाहायला मिळते. 91वा प्रश्न, कोणत्या नदी खोऱ्यात तलाव सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते? तर आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये तलाव सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणात वापरली जाते, त्यामुळं ऑप्शन डी वैनगंगा हे आपले उत्तर आहे. 92वा प्रश्न, खाडी आणि नद्या यांची चुकीची जोडी ओळखा. बानकोट जी खाडी आहे ती सावित्री नदीमध्ये आहे का? एकदम बरोबर आहे. जयगड ही शास्त्री नदी बरोबर. दाभोळ वाशिष्ठी नदी बरोबर. विजयदुर्ग आंबा नदी चुकीचं आहे, तर ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. 93वा प्रश्न, महाराष्ट्रातील डोंगर रांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. आता इथे दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला विचारला आहे. शंभू महादेव, बालाघाट अजिंठा,
अजिंठा, बालाघाट, शंभू महादेव. दक्षिणेकडून उत्तरेकडे शंभू महादेव सगळ्यात दक्षिणेला, नंतर बालाघाट, नंतर अजिंठा. जे ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर आहे. 94वा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्याची सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे? तर आयोगाने या अगोदर प्रश्न विचारलेला आहे, पुणे जिल्ह्याची सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे, आणि आयोग विचारत राहील, त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे. तर याचा उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रपूर जिल्ह्याची सीमा ही 6 जिल्ह्यांना लागून आहे. तर असे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही नेहमी मॅप पाहत जा, महाराष्ट्राचा मॅप पाहत जा. तर हे कोणते 6 जिल्हे आहेत तर लिहून घ्या: यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. 95वा प्रश्न, चूक विधाने ओळखायची आपल्याला. कायनाईटची साठे आपल्याला भंडारा जिल्ह्यात सापडतात, एकदम बरोबर आहे. बराईटची साठे कोल्हापूर जिल्ह्यात सापडतात, हे सुद्धा बरोबर आहे. चूक विचारलेलं आहे, त्यामुळं दोन्ही चूक नाहीत, त्यामुळे ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. 96वा प्रश्न, राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग हा आहे. तर आपल्याला राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ते माहीत पाहिजे. तर हा NH6 आहे, जो की 813 किलोमीटरचा आहे. तर 2 नंबरचा आहे NH17, जो की 482 किलोमीटरचा आहे. 97वा प्रश्न, संत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमरावती, मोजरी येथे आहे. 98वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती आदिवासी जमात सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळत नाही? तर सातपुडा प्रदेशात न आढळणारी जमात आपल्याला, तर गोंड ही जमात सातपुडा प्रदेशात नाही आढळत आपल्याला. गोंड ही चंद्रपूर, गडचिरोली तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळते. भिल्ल आपल्याला धुळे, नंदुरबार येथे आढळतात. कोकणा ही आपल्याला नंदुरबार, धुळे येथे आढळते. 99वा प्रश्न, वरंदा घाट खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर याचे उत्तर आहे बोरमहाड. 100वा प्रश्न, स्थलांतरित शेती व प्रदेश किंवा राज्य यांची चुकीची जोडी निवडा. तर हा प्रश्न आयोगाने अगोदर विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मेघालय. मेघालयमध्ये चेना नसून चेना ही श्रीलंकामध्ये आहे. मेघालयमध्ये झूम कल्टिवेशन केले जाते, स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे झूम. मध्य प्रदेशमध्ये पेडा आहे, बरोबर आहे. पश्चिम घाट कुमरी बरोबर आहे. ओरिसामध्ये पोडू हे बरोबर आहे. तर आशा करतो की तुम्ही सर्वांनी मी जे काही चर्चा केली असेल ते नोट करून ठेवलं असेल, आणि हे नोट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेच्या अगोदर आपल्याला असा सोर्स पाहिजे असतो की ज्याचे आपल्याला कमीत कमी वेळेत रिव्हिजन होईल. तर ह्या सोर्सद्वारे तुमचे कमीत कमी वेळेत रिव्हिजन होईल, त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. आज समजू नका की व्हिडिओ आपल्याकडेच आहे त्यामुळे आपण नंतर पाहूया. नाही, तुम्ही ह्या गोष्टी नोट करून घ्या. मी जसं जसं सांगेल तसं नोट करून घ्या. जर व्हिडिओची स्पीड जास्त वाटत असेल तर यूट्यूबवर तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकता. तुमच्या हिशोबाने व्हिडिओची स्पीड तुम्ही ठेवा. आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.